नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाची बातमी, एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडलेला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झालाय. मुख्यमंत्री पदावर मोदी शहा घेतील तोच निर्णय मान्य असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. माझ्यामुळे अडचण असं मनात आणू नका असं एकनाथ शिंदे यांनी मोदी आणि शहांना सांगितल्याचं म्हटलेलं आहे. पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला. कुठले काही नाराजी, कुठलं काही हे सगळं काही नाहीये. स्पीड ब्रेकर नाहीये. अगोदर महाविकास आघाडी स्पीड ब्रेकर होती. शिंदेंनी दावा सोडल्यानं देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा. मला पण त्यांनी पाठिंबा दिला ना 2.5 वर्ष. मला पण 2.5 वर्ष पाठिंबा दिला की नाही. तर जेव्हा आता महायुतीचा होतो आहे, मग मी काय सांगितलं, वरिष्ठ जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. मुख्यमंत्री पदावर नरेंद्र मोदी, अमित शहा घेतील तो निर्णय मान्य. शिंदेंची प्रतिक्रिया. भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी, भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे. मोदी शहांचा निर्णय माझ्यासाठी अंतिम असेल, एकनाथ शिंदे. मोदी साहेबांनाही फोन केला, अमित शहा साहेबांनाही फोन केला. माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका. मी नरेंद्र मोदी शहांना फोन केला होता. माझ्यामुळे अडचण हे मनात आणू नका असं मोदी शहांना सांगितलं. सरकार बनवताना तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे ते कधी मनात आणू नका. कुठेही घोडं अडलं नाही. मी ताणून धरणारा माणूस नाही. जीवन में असली उड़ान अभी बाकी है. अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन. अभी तो सारा आसमान बाकी है. मी आपल्याला एवढं सांगतो की जीवन में असली उड़ान अभी बाकी है. अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन. अभी तो सारा आसमान बाकी है. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाचा अभिमान. शिंदेंनी योग्य भूमिका मांडली. बावनकुळेंचं वक्तव्य. आज एकनाथजींनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला त्यांचं म्हणणं मांडलं आहे, देशात मांडलं आहे, खरं तर मला एकनाथजींच्या नेतृत्वावर खऱ्या अर्थाने अभिमान आहे की महायुतीचे नेते कसे असावे. केंद्रीय नेतृत्व निर्णय करेल. केंद्रीय नेतृत्व जो निर्णय करेल तो भाजपालाही मान्य असतो, तो एकनाथजीलाही मान्य असतो, तो अजितदादालाही मान्य असतो. एकनाथ शिंदेंचे आभार मानतो शिवसेना मोठ्या मनाची. सुधीर मुनगंटीवार. मी एकनाथ शिंदेजींच्या भूमिकेचं स्वागत करतो, मनापासून आभार मानतो. मोठ्या मनाने आज पत्रकार परिषदेमध्ये जी भूमिका मांडली त्याचं सर्वांनीच स्वागत केलं. दबावातून एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला. नाना पटोलेंची टीका. आता एकनाथ शिंदे काही म्हणत असतील, त्यांना वरतून दबाव आलेला असेल आणि दबावाच्या शेवटी त्यांनी हा निर्णय केला असेल असं आम्हाला वाटतं आहे. आम्ही सगळे एकत्रितच आहोत. माननीय शिंदे साहेब असतील, मी असेल किंवा अजितदादा असतील, आमच्या महायुतीत कुठलेही मतभेद नाही. आम्ही निवडणुकीच्या पूर्वी देखील सांगितलं होतं की सगळे निर्णय सोबत बसून होतील. आमचे श्रेष्ठी आहेत, ते आमच्यासोबत बसून सगळे निर्णय घेतील. त्याप्रमाणेच सगळे निर्णय होणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्या मनात जर काही किंतु परंतु असेल तर आज माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी तो देखील दूर केलेला आहे. 29 तारखेला भाजपच्या नेता निवडीची बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपचे 2 निरीक्षक नेता निवडीसाठी महाराष्ट्रामध्ये येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांची खातीही ठरल्याचं सूत्रांकडून कळतं. भाजपचं ठरलं 24 तासात निर्णय. सूत्र. पुढच्या 24 तासात अश्विनी वैष्णवसह भाजपचे 2 निरीक्षक महाराष्ट्रात येणार. 29 तारखेला भाजपच्या आमदारांची नेता निवडीची बैठक. सूत्रांची माहिती. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार यावर केंद्राचं शिक्कामोर्तब. सूत्रांची माहिती. फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला भाजपच्या सर्व आमदारांचा पाठिंबा. एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खातं जाणार. सूत्रांची माहिती. अजितदादांकडे अर्थ खातं जाणार असल्याची ही सूत्रांची माहिती. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह मंत्रालय राहणार. सूत्रांची माहिती. उद्या
आम्ही तिघही जण दिल्लीला जाणार आहोत. दिल्लीला गेल्यानंतर आमच्या पुढचं सगळं बाकीची चर्चा त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर नवीन मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, सरकार ते अस्तित्वात त्या ठिकाणी येईल. पण एकंदरीतच खूप म्हणजे लगेचच नागपूरचं अधिवेशन आहे, पुरवणी मागण्या मंजूर करून घ्याव्या लागतील, अशा फार कामाचा लगेचच प्रेशर हे राहणार आहे. उद्या 28 तारीख 29 मंथ एंडपर्यंत 30 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे. 30 किंवा 1 असं वेळ होईल, 30 किंवा 1. आणि या सगळ्या संदर्भातली चर्चा होऊन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महायुतीचं सरकार, त्या सरकारमधले मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ अशा उद्याच्या सगळ्या चर्चेच्या नंतर त्याला अंतिम स्वरूप येईल. महाविकास आघाडीनंतर मनसेनं देखील पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडलेलं आहे. मनसेच्या निकालामध्ये ईव्हीएमचा रोल असल्याचं अविनाश जाधव म्हणाले, तर इस्रायली टेक्नॉलॉजी वापरून ईव्हीएम हॅक केल्याचं प्रशांत जगताप म्हणाले. तर विरोधकांकडून रडीचा डाव असल्याचं प्रत्युत्तर सुनील तटकरे यांनी दिलंय. ईव्हीएम विरोधात मवियानं घेतलेल्या भूमिकेनंतर मनसेनेही विधानसभा निकालाचं खापर ईव्हीएमवर फोडलंय. विधानसभेचा निकाल मान्य नाही, निकालात ईव्हीएमचा रोल, अविनाश जाधवांचं विधान. आम्हाला एवढा वाईट रिझल्ट येईल हे अपेक्षितच नाही, अपेक्षित नाही किंवा आम्हाला मान्यच नाही. हे अशक्य, अकलनीय आहे आणि मी खात्रीने सांगतो की ईव्हीएम शिवाय ही गोष्ट अशक्य होती. यात ईव्हीएमचा खूप मोठा रोल आहे. ईव्हीएम संदर्भात राज ठाकरे लवकरच भूमिका मांडणार, अविनाश जाधवांचं स्पष्टीकरण. मला वाटतं साहेब लवकरच त्यांची भूमिका मांडतील. निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान कुठेही भारतीय जनता पक्षाची लाट दिसत नव्हती. उलट भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक लाट आहे असं वाटत होतं आणि निर्णयानंतर असं झालं की हे सगळं खोटं होतं, हे दाखवलेलं होतं. देशातील सर्व संवैधानिक संस्था उद्ध्वस्त झाल्या आहेत. ईव्हीएम संदर्भात कोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर राऊतांचं वक्तव्य. या देशातल्या जनतेचा जर निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास नसेल आणि तरी न्यायालय ती प्रक्रिया रेटत असेल पुढे, तर या देशातल्या सगळ्या संवैधानिक संस्था या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. विरोधकांकडून रडीचा डाव, न्यायालयानं ईव्हीएम संदर्भातली याचिका फेटाळली. सुनील तटकरे. रडीचा डाव याच्यापेक्षा वेगळं काही नाही. याच मोठ्या राज्यामध्ये ज्याला लोकसभेला यश मिळालं यांच्या कर्तृत्वानं, कालच माननीय सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमच्या संदर्भामध्ये सुद्धा याचिका खारिज केली. इस्रायली टेक्नॉलॉजी वापरून ईव्हीएम हॅक करण्याचा प्रयत्न, प्रशांत जगतापांचा आरोप. भाजपच्या संबंधित जे एक नका व्यक्ती आहे ज्यांनी मधल्या काळामध्ये आमदारांना दुसऱ्या पक्षातून फोडून गुवाहाटी सुरतपर्यंतचा प्रवास घडवला होता, त्यांच्या माध्यमातून इस्रायली टेक्नॉलॉजी वापर करून अशा प्रकारच्या ईव्हीएम हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. ईव्हीएम संदर्भात राज्यभरातून तक्रारी येत आहेत, कुठेतरी पाणी मुरतंय. अंबादास दानवे. मतामध्ये सुद्धा प्रचंड तफावत आहे. ठिकठिकाणी काही ठिकाणी जास्त मतं मोजली गेली, जी 87चं फॉर्म होता याच्यामध्ये कमी आहेत, काही ठिकाणी कमी मतं मोजली गेली. आणि या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर कुठेतरी पाणी मुरतंय, ईव्हीएम मध्ये पाणी मुरतंय हे स्पष्ट होतंय. ईव्हीएम मध्ये 0% पारदर्शकता, बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजे. बच्चू कडू. पारदर्शकता 0 आहे ईव्हीएम मध्ये. तर माझं मत मारल्यानंतर ते चिठ्ठीवर दिसलं तरी ते प्रत्यक्षात आम्हाला किती भेटलं याची गणना नेमकी होत नाही. भाजपवाल्यांनी असं म्हणाले काय हरकत आहे का, आम्ही सुद्धा बॅलेटवर घेऊ. याचं उत्तर हे काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलं आहे की तुम्ही हारले की ईव्हीएम वाईट, ही पद्धत बंद करा. ईव्हीएम टॅम्पर प्रूफ आहे, ईव्हीएमची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे. हा रडीचा डाव आता बंद केला पाहिजे. सिग्नेचर कैंपेन की बात कर रहे हैं बैलेट पेपर को लेके, क्या हम एक जन आंदोलन, लोगों की आवाज बन के हम कांग्रेस पार्टी आगे आएंगी, क्योंकि जनता चाहती कि अब वोट बैलेट पे होना चाहिए. एक वोट का अधिकार हमको है, वो भी अधिकार मशीन चुराती है. इस तरह की भावना जनता की है और इसलिए कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष जी ने कहा कि
हमें बैलेट पे वोट चाहिए और हमारे नेता राहुल जी उसका एक जन आंदोलन पूरे देश में खड़ा करेंगे और इसलिए महाराष्ट्र में हमने निर्णय लिया है कि जन आंदोलन जब राहुल जी का आएगा वो महाराष्ट्र में सबसे बड़ा रहेगा। तुम्हाला ईव्हीएमचे सांगतो मी, जेव्हा ते हरता झारखंडमध्ये काय होतं, ईव्हीएम बरोबर होता का? झारखंडमध्ये ईव्हीएम बरोबर होता, कर्नाटकमध्ये ईव्हीएम बरोबर होता, लोकसभेमध्ये ईव्हीएम बरोबर होता, लोकसभेत ईव्हीएम बरोबर होता का? आता हरल्यावर तुम्ही रडीचं नाव काय खेळताय? सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव होतो तो पराभव ईव्हीएमच्या माथी मारला जातो आणि यश आलं की मग ईव्हीएम चांगलं. आता मागे पण आमच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात महायुतीचा अतिशय खराब परफॉर्मन्स पण पाहिला, परंतु आम्ही त्याला ईव्हीएमचा दोष दिलेला नाही. ईव्हीएम काय आज नाही, वर्षानुवर्ष ईव्हीएम चाललेलं आहे. महायुतीने मनसे आणि राज ठाकरे यांची फसवणूक केल्याची टीका अविनाश जाधवांनी केली आहे. तर महायुतीमध्ये सहभागी होण्याबाबत मनसेची कोणतीही अपेक्षा नाही असं अविनाश जाधव यांनी म्हटलंय. जेवढी फसवणूक महायुतीने केली तेवढी कोणी केलेली नाहीये. लोकसभेला आम्ही बिनचत पाठिंबा दिला आणि त्याचा फायदा कुठे कुठे झाला हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. रत्नागिरीत असेल किंवा विविध ठिकाणी, म्हणजे जोगेश्वरीची सीट मनसेमुळे आलीच. सो जर जो माणूस तुम्हाला मैत्रीमध्ये सगळ्या गोष्टी सोडतो, तुम्ही त्याच्याच पक्षाला पाण्यात पाहता, हे दुर्भाग्य नव्हे का महाराष्ट्राचं? अपेक्षित आहे की आमच्या बाबतीत काहीतरी चांगला निर्णय होईल, पण तशा अपेक्षा फार कमी आहेत आम्हाला, कारण त्यांचा पूर्व इतिहास पाहता मला वाटत नाही ते अशा कुठल्या प्रकारचा योग्य तो निर्णय घेतील मनसेच्या बाबतीत. ठाकरे गटाने स्वतंत्र लढलं पाहिजे असा कालच्या बैठकीमध्ये अनेकांचा सूर असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलंय. कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याच्या भावना व्यक्त केल्याचं दानवे म्हणाले. काही लोकांचा सूर निश्चित आहे की स्वतंत्रपणे लढलं पाहिजे, हा सूर आहे, हे काय आम्ही नाकारत नाही. काही नव्हे तर बऱ्याच लोकांचं एक शिवसेनेने स्वतंत्रपणे लढलं पाहिजे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण अशा पद्धतीने शिवसेना म्हणून पूर्ण ठिकाणी स्वतंत्रपणे आपलं संघटन उभा करून आपण निवडणूक लढली पाहिजे. तो ज्याचा त्याचा अधिकार असतो, स्वतःच्या बळावर लढायचं कसं बरोबर घेऊन जायचं, कशात आम्हाला या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढता येईल याचा विचार आम्ही निश्चितपणे करू, जे योग्य असेल ते करू. परंतु हे सगळं अत्यंत वेगळं कल्पनेच्या पलीकडचं आहे.